तुला दाखवतो, तुझे फोटो आहेत, तुझे सगळं प्रकरण विवा कॉलेजमध्ये नंतर विवा कॉलेजच्या काहीतरी खाली ऍप आलाय ना, त्या नवीन ऍपच्या द्वारे त्यांनी कोणते फोटो काढले तिचे, म्हणजे तिचे अश्लील फोटो काढलेत आणि तिला धमक्या देतात। हे सगळं तुम्ही कॉलेजमध्ये सांगितलंय त्यांनी, पण त्या मॅडमला पण सांगितलं, ते मॅडम बोलली आता काय ती आमचा हा विषय निघाला नाही, आता तिला खाली येऊन तिला धमकी दिली ती की बाबा असं असं आहे, तुझे फोटो आहेत ते दाखवतो, आता स्प्रेड करतो आम्ही, व्हायरल करेल म्हणून तुझे फोटो मी व्हायरल करेल म्हणून तिचा चेहरा फक्त घेऊन बाकीचे फोटो तिने नेगेट मध्ये हे केले होते। आता काय परिस्थिती तिची? परिस्थिती आता क्रिटिकल सांगतात डॉक्टर, तिची कंडिशन 4थ्या माळ्यावरून ती डिप्रेशन मध्ये आले, काय तिला तिच्या मनाला आलं काय माहिती, आणि आली परत तिला टॉर्चर केलं त्या पोरांनी। त्यांच्याबरोबर एक मुलगी अजून एक मुलगी, ती मुलगी शिवीगाळ करते भैयाची, रंडी आहेस तू तशी आहे, तुझी मुलगी पण तशीच आहे। आईला म्हणजे ऍक्सिडेंट झालं ना, तर मम्मीला शिवाय द्यायला लागली। तुम्ही त्या मुलीचे कोण? मी आजी आहे, तुम्ही पण सोबतच राहायचे तिच्या? नाही आम्ही टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या रेडियंटल हॉस्पिटलमध्ये। या ठिकाणी एका तरुणीने आत्महत्या केलेली आहे। हे खरं तर प्रकरण विरारचा प्रसिद्ध असणारा विवा कॉलेजचा आहे। एक भांडण होते आणि ते भांडण मिटावं यासाठी पालक आपल्या मुलीला विवा कॉलेजमध्ये घेऊन जातात, परंतु विवा कॉलेजमध्ये आजकाल जो काही प्रकार चाललेला आहे तो प्रकार एक संशयास्पद आहे। पालकांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी कोणतरी संशयित व्यक्ती येतो, फेक आयडी घालून येतो। जर फेक आयडी घालून एखादा व्यक्ती कॉलेजमध्ये एंटर करतो तर मग कॉलेज प्रशासन काय करते? मुलीचे वडील आहेत। सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव सचिन विठ्ठल पाटील। माझी मुलगी 2-3 दिवस डिप्रेशन मध्ये होती। जेव्हा मी 2-3 दिवस मला व्हिडिओ कॉल नाही केला किंवा कॉल नाही केला, तेव्हा मी तिला कॉल केला काल। तिला बोललो काय झालं, तर तिने मला तेव्हा सांगितलं की पप्पा असं असं झालंय। मी म्हणून त्या हिशोबाने मी आज मंडे त्या हिशोबाने आज कॉलेजला आलेलो तिला भेटायला। मी इथे नसतो। कोणत्या कॉलेजला? विवा कॉलेजला। तर मी इथे नसतो, मी लालबागला असतो, फक्त सॅटर्डे संडे सुट्टी असल्यावर मी इकडे येतो। तर मला तिने सांगितलं तेव्हा मी आज आलो इकडे विवा कॉलेजला। त्या मुलांना विचारलं मी, तर ती मुलं उलट आमच्याकडनं पैसे आम्ही चौकीला येतो तर आम्हाला बोलतात तुमच्याकडनं आम्ही पैसे काढू, माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय, तू त्याच्यावर हात उचलला असं तसं। मी फक्त त्याला फक्त थाप दिलेली, बाकी काही केलं नव्हतं। त्याला बोललो बाबा तू असं का वागला ती तो तिला काय तिच्या आईला शिव्या घातल्या, तिला शिव्या घालत होता। आणि तिकडे एक दिलीप पाटील करून कोण मुलगा आहे, त्या शाळेमध्ये त्या कॉलेजमध्ये एवढे दादागिरी चालते ना की म्हणजे ती बाहेरची मुलं भैये लोक तिथे दादागिरी करायला लागतात कॉलेजमध्ये। आणि ते प्रिन्सिपल पण एकदम हसत त्यांच्याशी बोलवते। ह्या सगळ्या विषयाची तक्रार तुम्ही प्रिन्सिपलला केली नाही? मी प्रिन्सिपलकडेच गेलेलो। प्रिन्सिपल चांगली ओळखते त्या मुलांना, त्या प्रिन्सिपलने सगळे सेटलमेंट केली। ती मुलांनंतर ती मुलं सॉरी बोलली, हिला पण ही सॉरी बोलली, झालं विषय तिथेच मिटलेला। नंतर त्या मुलांनी वाटतं दोघा तिघांनी तिला खाली वाटतं काय ते बोलले, तेव्हा तिने त्या डिप्रेशन मध्ये इथे येऊन हे केलं। नेमके असे काय बोलले की तिने एवढा टोकाचा पाऊल उचलला? ती मेन करून ती मला सांगत पण नव्हती। तिला माहित आता एवढी बदनामी झाली तिथे विवा कॉलेजच्या बाहेर, पप्पाला माझ्या शिव्या घातल्या, मम्मीला शिव्या घातला। तो कोण बाहेरचा मुलगा होता तो पाटील करून, तो पप्पाच्या अंगावर धावत आला। तिला जास्त ती त्या डिप्रेशन मध्ये गेली, कारण की तिला माहित होती आतापर्यंत पप्पाला कोणी काय केलं नाही। कॉलेज झाकण घालतोय नाही दादागिरी गुंडगिरीवर। प्रिन्सिपल हसत करत त्यांच्यावर बोलतात ती दादागिरी कोण, पाटील नावाचा जर सचिनने नाव घेतला तो कोण, त्याची दबंगिरी जास्त चालते तिथे। आणि भैया युपीचा पोरांना हाताशी घेऊन तू तिथे दादागिरी करतो, चांगली गोष्ट नाही ना। आणि वरून तिच्या मुलीच्या मम्मीला पण बोलते तू रंडी आहे, तू रंडी आहे तशीच। ती मुलगी बोलते तू रंडी आहे तशी, म्हणून त्यांच्याबरोबर एक मुलगी अजून एक मुलगी, ती मुलगी शिवीगाळ करते भैयाची, तू रंडी आहेस, तू तशी आहे, म्हणून तुझी मुलगी पण तशीच आहे। आईला म्हणजे ऍक्सिडेंट झालं ना, तिच्या मम्मीला शिवाय द्यायला लागली। तुम्ही त्या मुलीचे कोण? मी आजी आहे, तुम्ही पण सोबतच राहायचे तिच्या? नाही आम्ही मुंबईला कामाला असतो ना तिकडे येतो, म्हणून तिकडेच असते मी। मला कधी कळली? आम्हाला सकाळी कळली। आता सकाळी? आता काय परिस्थिती तिची? परिस्थिती आता क्रिटिकल सांगतात डॉक्टर, तिची कंडिशन 4थ्या माळ्यावरून ती डिप्रेशन मध्ये आले, काय तिच्या मनाला आलं काय माहिती, आणि खाली येऊन परत तिला टॉर्चर केलं त्या पोरांनी। तुला दाखवतो, तुझे फोटो आहेत, तुझे सगळं प्रकरण विवा कॉलेजमध्ये नंतर विवा कॉलेजच्या काहीतरी खाली ऍप आलाय ना, त्या नवीन ऍपच्या द्वारे त्यांनी कोणते फोटो काढले तिचे, म्हणजे तिचे अश्लील फोटो काढलेत आणि तिला धमक्या देतात। हे सगळं तुम्ही कॉलेजमध्ये सांगितलंय ते मी, पण त्या मॅडमला पण सांगितलं। ते मॅडम बोलली आता काय ती आमचा हा विषय निघाला नाही, आता तिला खाली येऊन तिला धमकी दिली ती की बाबा असं असं आहे, तुझे फोटो आहेत ते दाखवतो, आता स्प्रेड करतो, व्हायरल करेल म्हणून तुझे फोटो मी व्हायरल करेल म्हणून
त्या चेहरा फक्त घेऊन बाकीचे फोटो तिने नेगेट मध्ये त्याचे जागा हे केले होते त्यांनी. मग आता तिचं प्रिन्सिपलने त्याला डिलीट करायला सांगितलं की नाही काय माहिती. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रिन्सिपलला सांगितल्यात का? काय माहित, त्याआधी आम्हाला ही गोष्ट अलगच होती. ती त्या प्रिन्सिपलला तो खाली येऊन तिला धमकी दिली, तुझे सगळे फोटो आहेत ते मग आता तुम्ही पोलिसात काय तक्रार वगैरे ईडीआर काय दाखल झाली? पोलिसांचे जास्त झंझटमध्ये जिथं जवळ शॉर्ट आउट जर कॉलेजमधूनच शॉर्ट आउट होत असेल तर त्या हिशोबाने तो बोला ठीक आहे तू सॉरी बोल शॉर्ट आउट झाला. नंतर खाली येऊन तिला टॉर्चर का करायचं यांनी. तू अशीच करतो माझ्याबरोबर असेच राहा, तू माझ्याबरोबर संबंध असेच ठेव, नाही तर मग मी तुला हे करेन, तुझे मी फोटो व्हायरल कराल आणि सगळ्यांना हे करल, तुझ्या कॉलेजमध्ये बदनामी कराल, हे असे शब्द तिला बोलला तो पोरगा. नाना चोपाळीची मुलं आहेत, आचोलेची की कुठली मुलं आहेत ती, गुरुदत्त नगरची. तर त्याचं एकाचं नाव शिवा करून आहे, एक आहे आपला अमित, तो त्या कॉलेजमध्ये पण नाही, फेक आयडी करून त्या कॉलेजमध्ये येतो आणि त्या फेक आयडी करून त्या कॉलेजमध्ये भरपूर जण येतात, फेक आयडी कॉलेजमध्ये येतात. एक आता त्या शिवा संगती ज्या मुला संगती आता पेपर देऊन येत होता ना, त्या मुला संगती एक मुलगा होता, तो पण फेक आयडी त्याच्याकडे बोलतो नाही मी उसको लेने को आया. तिथे मॅडमच्या समोर पलटी मारली त्यांनी. त्याचं नाव काय चांगलं राकेश पाल. मग जेव्हा या मुलीने उडी मारली तेव्हा तुम्ही तिकडे घरातच होता? हा, मी घरात होतो. मी फक्त किचन, आम्ही आलेलो कॉलेजमधनं आणि फक्त मी किचन मध्ये पाणी पियायला गेलो. तिची मैत्रीण पण होती, ती आधी बेडरूम मध्ये बसलेली, मग ती पुन्हा बाहेर आली. मी नंतर कपडे चेंज करायला बेडरूम मध्ये गेलो आणि पाणी पियायला. तेवढ्यात ती चेअर घेऊन मी आणि आईला मम्मीला सारखी बोलते तो दरवाजा उघडा ठेव, सेफ्टी डोर लावा होती तिची आई, नाही गरम होते दरवाजा उघडा ठेव. आणि ती ते छोटा टेबल असं ना आपण आंघोळी करतो तो घेऊन बाहेर गेली आणि तिथं उभी राहून खाली उडी मारली. मैत्रीचं असतेच ना, फ्रेंडशिप असते शाळेमध्ये. त्याचा गैरफायदा असा घ्यायचा की तुम्ही फोटो करून रेकॉर्डिंग करून कुठल्या गोष्टीची फोटो गणपतीमध्ये काढलेले तिकडे त्या कॉलेजमध्ये ते प्रकार तसे घडत आहेत, खूप असे प्रकार घडत आहेत. आणि तिकडे तक्रार पण येते, पण काय ऍक्शन घेतात की, कारण तिकडेच राहतो मी, बाजूलाच राहतो. मी तिकडेच राहतो. आता सध्या नव्हतो मी, आता मी सध्या तिकडे धारावीला होतो. पण मला जेव्हा घटना कळाली मी तिकडे डायरेक्टली आलो. पण त्या तिकडे अशा प्रकारच्या घटना खूप घडतात त्या कॉलेजमध्ये आणि कॉलेज प्रशासन त्याच्यावर काय ऍक्शन घेत नाही. कारण जर ऍक्शन घेतलं असतं तर कदाचित आता हे झालं नसतं. खरं आहे, जर कॉलेज प्रशासनाने वेळीच या सगळ्या गोष्टींवरती लक्ष घातलं असतं तर आज ही मुलगी आपल्या सोबत असते. आता तो आपण जर पाहिला तर सर्वच कॉलेजमध्ये हा आपल्याला प्रकार पाहायला मिळतो. युवा कॉलेजमध्ये जर फेक आयडी घालून कोणतरी कॉलेजमध्ये येत असेल तर मग कॉलेजचे प्रशासन नेमकं करतंय काय? पोलीस या सगळ्या गोष्टींवरती रीतसर गुन्हा दाखल करतील का? अलीकडे महिला सुरक्षित आहेत की नाहीत या घटनेवर ना एक संशय व्यक्त केला जातो. खरं तर विवा कॉलेजमध्ये, एका मोठ्या कॉलेजमध्ये इतकी मोठी घटना घडते, मुलीचे पालक प्रिन्सिपलला समजवण्यासाठी जातात आणि त्याच्यानंतर देखील जर अशी घटना होत असेल तर मग सामान्य व्यक्तींनी करायचं काय? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.